सापामध्ये भरपूर आश्चर्य घडत असतात आणि आमच्याही कधी कधी कल्पनेच्या पलीकडे आहे. मला हा नाग साप असेल असं वाटलं होता, कारण हा साप जो आम्ही पकडतोय आता हा वेरुळा जातीचा साप आहे. आणि अशा ठिकाणी शेताशिवारात मगाशी तर आम्ही अशा ठिकाणी 2 साप पकडले खानापूर तालुक्यातील गरलगुंजी गावात. तुम्ही बघू शकता सर्व शेती आहे आणि इथं काही लोक म्हणजे हे मालक आहेत आणि हे ट्रॅक्टरनं परतून म्हणजे पलटी करतायत ऊसाची लागवड करण्यासाठी वगैरे. आणि हा साप म्हणजे साप कुठे येऊ शकतात आणि म्हणजे निसर्गाकडनं त्यांना संरक्षण किती आहे बघा. पाणथळ ठिकाणी राहणारा हा वेरुळा जातीचा साप आहे. आरामात पकडतोय. नाग नेहमी लक्षात घ्या, नागाला असं पकडणं शक्य नाही आहे. पण आपण काळजी पण घ्यायला पाहिजे. शेतकऱ्यांना याची माहिती नाही आहे. शेतकऱ्यांना माहिती नाही हे सांगणं चुकीचं वाटतं आहे, पण आम्ही कट्ट्यावर बसून जे गप्पा मारतो त्याच्यामुळे अज्ञान अंधश्रद्धा जास्त आहे. यांनाही हा नाग आहे वाटला होता. लक्षात घ्या, नागाचा आता मिलन काळ आहे आणि हा मात्र बिचारा आता जागा शोधत असेल, कारण हा अंडी घालायला आलेला साप आहे. लक्षात घ्या, मादी आहे आणि हा वेरुळा म्हणजे चेकट केलेल्या जातीचा साप आहे. हा दोन्ही सीझनमध्ये म्हणजे वर्षातून 2दा अंडी घालणारा हा साप आहे. शहरात मोठ्या प्रमाणात तुम्ही माझ्या हातात हा बघितला असणार. आणि आता नांगरण करताना बिचारा म्हणतो याच्यासाठी, कारण तो अडकला नाही, नाहीतर मगाशी एक नाग आम्ही अक्षरशः फाटून गेला. लक्षात घ्या, ट्रॅक्टरमध्ये. याला मात्र काय झालं नाही. कसा अटॅक करतो बघू शकता. अतिशय रागीट असतोय, पण हा चावला तरी काय होत नाही. तुम्ही कशा प्रकारे चावतोय बघू शकता माझ्या ग्लोव्हमधनं. आणि चावला तरी काय होत नाही, कारण हा विषारी साप नाही आहे. लक्षात घ्या कशा प्रकारे अटॅक करतोय बघू शकता. त्याच्या सगळे स्वभावावर असतंय. मी पकडताना मात्र किती आरामात पकडतो तुम्ही बघू शकता. सतत आवाज होऊन तोंड चावणे आणि शेपटी कट करू शकतो हा. आणि म्हणजे घाणेरडा वासही सोडू शकतो. लक्षात घ्या, 3 प्रकारे हा धोकादायक वाढतोय. आणि मात्र त्याच्या सगळे स्वभावावर अवलंबून आहे. त्याच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा होता. सर्वात रागीट हा साप आहे. वेरुळा चेकट किलबॅक म्हटलं जातं. शेतात हा फारच कमी म्हणजे हाताच्या बोटावर मिळणारे पकडले असणार. हा मात्र शेतामध्ये सापडला. साप कुठेही येऊ शकतात. ह्या उदाहरण स्पष्ट होतं. लक्षात घ्या. धन्यवाद.